नमस्कार, मी सौरभ मंडलिक। आज आपण आलोय हम्पीमध्ये। हम्पीमध्ये मी आता कृष्ण मंदिरात आहे। तर कृष्ण मंदिरात आज आपण कृष्ण मंदिराच्या गोपुरापाशी उभे, तर गोपुरावरती आपल्याला एक शिल्प दिसते। ते शिल्प राजा कृष्णदेवराय यांचं आहे। तर त्याचं वैशिष्ट्य काय, ज्यावेळेला राजा कृष्णदेवराय यांनी ओडिसाच्या राजावरती म्हणजे गजपती याच्यावरती विजय मिळवला, त्या विजयानंतर राजाने त्या विजयाच्या आठवणीत हे शिल्प बनवून घेतलं। तर आपण हे शिल्प समजून घेऊ। तर तुम्हाला दिसते राजा कृष्णदेवराय घोड्यावरती बसलेले, त्यांच्या मागे ते ढाल तलवार घेतलेले त्यांचे सैनिक आहे, जे लढण्याच्या स्वरूपात दिसतात। हीच लढाई पुढच्या शिल्पात आपल्याला पाहायला भेटते। पुढच्या शिल्पात हत्तीच्या स्वरूपात राजा गजपती हा दाखवला गेलाय की तो बलशाली बलाढ्य आहे आणि त्याला कृष्णदेव राजाने हरवले। तर त्याच्या पुढे राजा कृष्णदेवराय घोड्यावरती त्याचे सैनिक आणि ते त्याच्याशी लढतात, असं हे शिल्प आहे। या शिल्पाला विजय मिळवल्यानंतर राजाने बनवलं गेलं। तर पुढे तुम्ही बघू शकतात की ह्या विजयानंतर राजा कृष्णदेवराय मध्ये उभा आहे, त्याच्या कडेला दोन त्याच्या जुन्या बायका आहे, दोन, आणि गजपती याची मुलगी त्याच्या शेजारी आहे, जी ह्या विजयानंतर तिच्याशी त्यांनी लग्न केलंय। तर असं हे गोकुळ किंवा राजा कृष्णदेवराय यांचं हे शिल्प हे आल्यावर आवर्जून बघा, बघण्यासारखं आहे। हम्पीमध्ये कृष्णदेवरायांचं शिल्प बघणं म्हणजे। धन्यवाद।